मित्रांनो नमस्कार. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजून ते असतात, आता मंजू तिथे घरी असते आणि इकडे जो सत्य आहे तो सत्य आता तात्यासाहेबांना भेटण्यासाठी आलेला असतो. आणि आता तो तात्यासाहेबांना भेटण्यासाठी तिथे आलेला असतो आणि इकडे आता तो बघतो तर पोलिसांची गाडी तिथे बाहेर उभा असते. तर तो म्हणतो की हे तर राजवाड्या पोलीस स्टेशनची गाडी दिसते आणि ही गाडी ते काय करते. तो आता लगेच घाईघाई मंजूला कॉल करतो. मंजू म्हणते काय झालंय सत्या. सत्या म्हणतो वाघमारे अहो त्या पोलीस स्टेशनची गाडी इथे आहे, काय करायचं तात्यासाहेबाच्या घरी. मी इकडे आलो होतो ना तात्यासाहेबाच्या घरी, तेव्हा मी इथे ती गाडी बघितली आहे, काय करायचं आहे मग त्या गाडीचं, असं म्हणत असतो. तर आता लगेच ते म्हणतात की नक्कीच कोणतरी पोलीस तुमच्या पोलीस स्टेशनचे यांना मिळून असणार आहे असं म्हणत असतो. आणि आता लगेच तर म्हणतो की कोण मिळून आहे ना आपल्याला लवकरच शोधून काढावं लागेल असं म्हणतो. आणि आता लगेच मंजू म्हणते सत्या अरे पण तू हे सगळं करतोय ना, तू आता एकटा नको करूस, तू घरी ये मग आपण बघूयात. तर आता लगेच तो म्हणतो की ठीक आहे. तर इकडे आता ज्या मम्मी साहेबां त्या आहेत त्या आश्चर्यचकित होतात, कारण त्या म्हणतात तिला दिसत नाही तरी हिने एवढे भांडे ते घासून ठेवले किचन वाट्यावरती, नक्कीच हे कसं करू शकते हे सगळं काम, असं म्हणत असतात. आणि आता लगेच सपना त्या म्हणतात खरंच ना धक्का बसवण्याचं काम आहे हे. तर इकडे आता मंजूला ते पुन्हा खाली बोलवतात आणि म्हणतात की मंजूला आता आपल्याला खरंच दिसतंय की नाही हे सगळं बघण्यासाठी ना तिला धुणं द्यावं लागेल धुवायला, असं म्हणतात. आणि आता दोघीजणी मिळून खूप मोठे कपडे काढतात आणि मंजूला आता मम्मी साहेब हळूहळू घेऊन येतात. म्हणतात चल नेवळट माझ्यासोबत, तुला दाखवते मी धुणं धुवायचं आहे. तर आता मंजूला घेऊन त्या खाली येतात आणि आता ते म्हणतात हे बघ इथे धुणं धुवायचं आहे, हे बघ इथे दगड आहे, खाली बघ स्टूल बघ, स्टूल बघ, स्टूलवर बसत्या. आणि आता मंजू मनातल्या मनात म्हणते तर काय करू मी, ह्या मम्मी साहेबांना खरंच माझं मनातलं बघायचं असेल, मला खरंच दिसतं की नाही यासाठीच हे करतायत मला माहिती ना, असं म्हणते. आणि आता ती मंजू मुद्दामून दिसत नाही असं नाटक करते आणि कपडे धुवायला लागते. तर इकडं सत्या घरी येतो, मंजूला सगळीकडे शोधतो पण मंजू कुठे सापडत नाही. तेवढ्यात आता तो खाली येतो आणि बघतो तर म्हणतो वाघमारे काय करताय तुम्ही, मम्मी काय चाललंय तुमचंवालं, आणि मम्मी त्यांना खूप बोलतो. तर इकडेच मंजूला घेऊन रूममध्ये येतो आणि आता लगेच तो म्हणत असतो वाघमारी आता काय करायचं. तर मंजू म्हणते आता तू काहीच नको करू सत्या, आता जे काय करायचं ना ते मीच करते असं म्हणते. सत्य म्हणतो ठीक आहे वाघमारे. तर इकडे तात्यासाहेब त्यांच्या बायकोकडे येतात आणि आता त्यांच्या बायकोला म्हणतात की काय ग तुला काय वाटलं होतं, तिला तिथे बांधून ठेवलेलं असतं तोंड आणि ते सगळं काही. आणि म्हणतात काय ग माझी बबडी तुला जेवण घेऊन आलती, तुला काय झालं जेवण करायचं आणि फेकलं का तिच्या तोंडावरती, असं म्हणतात. आणि आता लगेच राग तिचं मुंडकं दावायला लागतात आणि म्हणतात की तुला संपून टाकेल एकदाची, माझ्या बोबडीचं हे केलं तू आज दिला, असं म्हणतात. आणि आता चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. खरंच आता साहेब त्यांच्या स्वतःच्या बायकोसोबत काय करेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.